नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर आणि याच स्त्री शक्तीचा जागर आपण पाहत असताना आज ठाण्याच्या दुर्गेश्वरीचं स्वागत मिरवणूक आहे ती या ठिकाणी पार पडते। आणि आता आपल्यासोबत आहे ते माजी महापौर मीनाक्षी शिंदे मॅडम काय सांगाल, दरवर्षीची परंपरा जवळपास अनेक वर्षापासून सुरू झालेली आहे, दिघे साहेबांपासून ही संपूर्ण परंपरा आहे, काय आठवण आहे आणि आजचा दिवस? मला असं वाटतं की नवरात्र उत्सव म्हटलं की ठाण्याची दुर्गेश्वरी पाहण्यासाठी महाराष्ट्रातनं लोक येत होती आणि ती परंपरा कायम माननीय नामदार एकनाथ शिंदे यांनी ती परंपरा कायम ठेवलेली आहे। वर्षानुवर्ष जी ठाण्यातली लोक उत्साहाने नवरात्रीमध्ये बाहेर पडतात। आज तुम्ही जर बघत असाल तर ठाण्यातल्या जनमानसामध्ये जो जल्लोष आहे त्या ठाण्यातल्या दुर्गेश्वरीच्या आगमनासाठी सगळे लोक रस्त्यावर उतरलेले आहे। मोठ्या प्रमाणात महिला असतील, सगळ्या पुरुष असतील, सगळे लोक थोर मोठे जे आहेत ते सगळे लोक या आगमनासाठी उत्सुक असतात आणि 9 दिवस इथे श्री शक्तीचा जागर असतो। खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की दिघे साहेबांनी श्री शक्तीचा सन्मान केला आणि त्याचबरोबरीने शिंदे साहेब देखील श्री शक्तीचा सन्मान करतात आणि त्याचमुळे मला असं वाटतं ह्या दुर्गेश्वरीचं आगळं वेगळं रूप या ठाणेकरांनी बघितलेलं आहे आणि त्याचाच सन्मान म्हणून महिला सगळ्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि आज मोठ्या जल्लोषात आपल्या ठाण्यातल्या दुर्गेश्वरीचं आगमन आम्ही करतोय। आपण पाहिलं तर आगामी महापालिका निवडणूक देखील आहे, कशा प्रकारे संपूर्णपणे स्त्री शक्ती आहे ती महायुतीच्या मागे उभी असणार आहे, कारण आपण लोकसभा पाहिली, विधानसभा पाहिली, या ठिकाणी लाडक्या बहिणींचं मोठ्या प्रमाणात सहकार्य आहे ते महायुतीला लाभलं। मला असं वाटतं की लाडक्या बहिणींचं सहकार्य नेहमीच महायुतीला असेल। मी जसं सांगितलं की दिघे साहेबांनी नेहमीच महिलांचा सन्मान केला, त्यांच्या सुखदुःखात नेहमीच दिघे साहेब खंबीरपणे भाऊ म्हणून मागे उभे राहिले। त्याचप्रमाणे शिंदे साहेबांनी पण लाडकी बहीण योजना आणली आणि अशा माध्यमातून ते नेहमीच स्त्री शक्तीच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत। तर यावेळी पण जशी लोकसभा आणि आमदारकी महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान करून आपल्या भावांना निवडून दिलं, त्याचप्रमाणे मला असं वाटतं ठाणे महापालिका पण महिला मेजॉरिटीने वोटिंग करतील आणि परत एकदा या शिवसेनेचा भगवा ठाणे महापालिकेवर पडतील। आपण पुराणात पाहिलेलं आहे की एखाद्या वेळी जेव्हा आपला विजय होतो तेव्हा गोंधळ हा देवीच्या गाभारात घातला जातो। काय वाटतं, यंदा अष्टमी आहे, नवमी आहे, त्यानंतर महापालिका निवडणूक आहे, कशा प्रकारे गोंधळ हा संपूर्णपणे विरोधकांच्या दारात असणार? मला असं वाटतं विरोधक तर 2-2.5 वर्ष गोंधळ घालतातच, कारण एवढी चांगली कामं युतीच्या माध्यमातून होत आहेत आणि मला मुख्यमंत्री असताना साहेबांनी 2.5 वर्षाचा जो कार्यकाळ केलाय तो महाराष्ट्र विसरणार नाही आणि त्या माध्यमातून साहेबांना बदनाम करण्यासाठी जो गोंधळ घालण्याचा प्रकार चालू आहे, रोज सकाळी त्यांचा कुत्रा जो उठून 9 वाजता भुकतो त्याप्रमाणे बाकीची त्यांची पिल्ले आहेत ती पिळावलं सगळी उठलेली असतात आणि ती भुकत असतात। मला असं वाटतं ह्या भिकेला किंवा ह्या त्यांच्या गोंधळाला कोण भीक घालणार नाही, पण खऱ्या अर्थाने श्रीशक्तीचा गोंधळ आम्ही महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना घालून दाखवणार आहोत। शेवटचा प्रश्न, 2 दिवसापूर्वी असंच एक वक्तव्य आहे ते आनंद दिघेंवरती केलेलं आपल्याला संजय राऊतांनी पाहायला मिळालेलं आहे, कसं बघता या वक्तव्याकडे? कारण तुम्ही देखील आधीपासून हाही संपूर्णपणे पाहिलेला आहे, सोबत यांच्यासोबत देखील होतात आणि आता देखील पक्षामध्ये आहात, कसं बघता? मला असं वाटतं की दिघे साहेबांच्या उपकाराची परतफेड ह्या संपूर्ण ठाण्यातल्या काय महाराष्ट्रातली जनता करू शकत नाही। त्या माध्यमातून आज त्यांनी जसं सांगितलं की दिघे साहेबांचा फोटो का लावला म्हणून, तर मला त्यांना एक प्रश्न विचारायचा की ठाण्यामध्ये जेव्हा येता तुम्ही त्यावेळी दिघे साहेबांचे चरण स्पर्श करता, कारण मताचं राजकारण करायचं असतं तुम्हाला। खऱ्या अर्थाने मला असं वाटतं राजन विचार असतील की उबाटा गट असेल जो ठाण्यातला आहे आणि लाज वाटली मला त्या गोष्टीची की केदार दिघे त्यांचा पुतण्या आहे त्यानेही आक्षेप घेतला नाही। खऱ्या अर्थाने कुटुंब म्हणून त्याने जो आक्षेप घेतला पाहिजे होता, आम्ही तर बाहेरचे आहोत पण आमच्या गुरुवर्य म्हणून आम्ही जो आक्षेप घेतो तर त्याची जबाबदारी होती की कुटुंब प्रमुख म्हणून त्याने त्याची जबाबदारी घेतली पाहिजे होती आणि तशा नालायक लोकांच्या बाजूला त्याने बसलं नव्हतं पाहिजे। पण मला असं वाटतं की मताची लाचारी असेल किंवा तिकीट देण्याची जी त्यांनी हे केले असेल त्या माध्यमातून तो ते त्यांच्या मागे राहिलेला आहे। पण राजन विचारेसारखा माणूस ज्याने आतापर्यंत दिघे साहेबांच्या जीवावर राजकारण केलं आणि शिंदे साहेबांनी आतापर्यंत त्याला खासदारकी आमदारकी निवडून दिली, असा माणूस देखील पण म्हणजे काहीच त्याच्यावरती त्याने प्रतिक्रिया दिली नाही आणि त्यांच्या मागे निर्लज्जपणे उभा राहिला। तर हा दिघे साहेबांची मला असं वाटतं अजूनही या ठाण्यामध्ये जनमानसांमध्ये जी प्रतिमा आहे ती मलिन करण्याचं काम जर संजय राऊत करत असेल तर त्याला प्रत्युत्तर उबाटाच्या लोकांनी पण दिलं पाहिजे होतं, पण त्यांनी तिथं कुठे प्रतिक्रिया दिली नाही। याच्यावरूनच समजतं ते किती लाचार झालेले आहेत, शेपूट घालून बसलेले आहेत आणि म्हणून त्यांनी तिथं कुठे उत्तर दिलेलं नाही। आपण पाहिलं या संपूर्णपणे देवीच्या मिरवणुकीमध्ये त्या या ठिकाणी लाडक्या बहिणी या महापालिकेला देखील एकनाथ शिंदेच्या मागे उभ्या असतील असं देखील वक्तव्य केलं आहे, परंतु जे वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं आहे त्या वक्तव्यावरती तिखट शब्दामध्ये प्रतिक्रिया आहे ती मीनाक्षी शिंदेंनी व्यक्त केलेली आहे। निखिल मराठी ठाणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.